परंतु मक्यामध्ये एक सगळ्यात मोठी समस्या असते मित्रांनो, तर ती म्हणजे जी काही फॉल आर्मीवर्म जी काही अळी आहे या नावाची, तर त्या अळीचा सुरुवातीच्या काळात 25-30 दिवसाच्या आसपास तुमच्या मका पिकामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो। आणि ही जी अळी आहे तर ही सैन्यासारखी येते, अचानकच जो पूर्ण प्लॉट आहे तर ती खाऊन टाकू शकते। तर ही जी काही अळी तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहत आहात, तर हिला नियंत्रित करण्यासाठी नेमकं कोणती फवारणी घ्यावी असे भरपूर सारे शेतकरी मला विचारतात। मित्रांनो, याचं नियंत्रण करायचं असेल तर मका पिकावरती 25 ते 30 दिवसाच्या आसपास 2-3 कीटकनाशक सांगतो, कोणतंही एक कीटकनाशक घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही बॅराझाइड या नावाचं एक कीटकनाशक येतंय आदामा कंपनीचं। तर या कीटकनाशकाचा वापर करू शकता 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोरेजन या अळीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 6 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा एम्प्लिगो या अळीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, या 3 कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आणि निंबोळी आर्क वापरायला फवारणीमध्ये विसरू नका। एक कडूराजा या नावाचं एक नीम ऑइल आहे मित्रांनो, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता 15 मिली या कीटकनाशकासोबत प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, जो काही नीम ऑइल आहे तर ते वापरल्यामुळे तुम्हाला फवारणीचा जास्त दिवस रिझल्ट तिथं दिसेल आणि खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुमच्या मका पिकातील अळी नियंत्रण करण्यासाठी भेटणार आहे। धन्यवाद।